14 गावांच्या विकासासंदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील यांच्या शाखेत शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। ह्या परिषदेमध्ये दीपेश म्हात्रेंनी पक्षाच्या वतीनं ह्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 14 गावांच्या प्रश्नावरती ठोस भूमिका मांडली। या गावांचा प्रश्न वर्षानुवर्ष भिजत घोंगडं पडलाय आणि ह्या गावांचा नवीन मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्यात यावा असा GR निघालेला असताना सुद्धा अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यामुळे गावांमध्ये विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळत नाहीये आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या ह्या कायम आहेत। पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण ह्या बाबतीमध्ये गावांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। यावेळी जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी सांगितलं की काही स्वार्थी लोक ह्या गावाच्या प्रश्नांचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतायत। या गावांचा महापालिकेत समावेश करायचा की नाही ह्यावरती राजकारण केलं जातंय, पण या गावांचा सर्वांगीण विकास करण्याची कोणालाही चिंता नाहीये। ह्या 14 गावांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार पातळीवर सुद्धा शिवसेनेचे प्रतिनिधी निवडून आलेत। त्यामुळे इथे शिवसेनेला भक्कम जनाधार असल्याचं स्पष्ट आहे। आमची भूमिका ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नसून ह्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सरकारनं ह्या गावांच्या विकासासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा, अंमलबजावणीसाठी निर्णय घ्यावा आणि ह्या गावांच्या समस्या मार्गी लावाव्यात। शिवसेना ह्या गावांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे आणि राहील सुद्धा, असं जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंनी ठामपणे सांगितलंय। ह्या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, शाखा प्रमुख श्याम पाटील, वैकुंठ पाटील, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दीपेशजी, काय सांगाल आता 14 गावांच्या संदर्भात आपली नेमका भूमिका काय असणार? जसं आता आमचे उपजिल्हा प्रमुख यांनी 14 गावांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे। या 14 गावांचं जे भिजत घोंगडं आहे बऱ्याच वर्षापासून तसंच रेंगाळलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की याला काहीतरी सोक्षमोक्ष लावा आणि काहीतरी निर्णय घ्या। एक तर नवी मुंबई महापालिकेत घेऊन यांचा गावांचा जे समावेश केलेला आहे त्या GRची अंमलबजावणी करा, या गावांमध्ये निधी द्या। या गावांच्या विकासाबद्दल कोणीच चर्चा करत नाही। या गावांमध्ये लोकांच्या अडीअडचणीबद्दल कोणीच चर्चा करत नाही। ही गावं घ्यायची, बाहेर ठेवायची, ही गावं घ्या, बाहेर ठेवा, स्वतःच्या फक्त पोळ्या भाजण्यासाठी लोकांचं काम चालू आहे। आम्ही विकास काम करणारे आहोत। इथे आमचे उपजिल्हा प्रमुख जे आहेत ते लोकांमधून निवडून आले होते। त्याच्यानंतर याच्या आधीचे इथले आमदार देखील आमच्याच पक्षाचे होते। याचा अर्थ इथे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि लोकांची भूमिका, सर्वसामान्य माणसांची भूमिका विकासाच्या दृष्टीने आहे। त्यांचं विकास कामात झाली पाहिजे। पाण्याच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या असतील त्या समस्या सुटल्या पाहिजे। या समस्यांसाठी कोणीच बोलत नाही, फक्त गावं ठेवा किंवा बाहेर काढा। मला तर कधी दिसत नाही की या गावांच्या विकासाबद्दल कोणी चर्चा केली। फक्त शिवसेनाच ही विकासाबद्दल या गावांच्या बोलते आणि आम्ही या गावांच्या विकासाबद्दल ठाम आहोत आणि या गावांचा विकास व्हावा याच्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका राहील। समितीने बसून मार्ग काढा। मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन, उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांनाही विनंती करेन आणि शिंदे साहेबांनी इथली सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, नवीन काहीच नाही। इथले खासदार 3-3 वेळा निवडून त्यांनाही सगळी वस्तुस्थिती आहे। आता राजेश मोरे काही लांबचे नाहीत। विषय आला दीपेश म्हात्रेंचा, आता काय मी ऐकलं दीपेश म्हात्रे बाहेरचा, त्याला 14 गाव, तो का घाटावले आले का? अहो, दीपेश म्हात्रे गावाला आहे, आपला जवळचा आहे, तो का घाटावले आले दीपेश म्हात्रे? नाते गोते आहेत त्यांचे कितीतरी, दैसर मोरीत वगैरे, वाकलन बिकलांना नाते गोते आहेत। हे बोलताना सुद्धा भान ठेवले, तो का बाहेरचा माणूस आहे का? तर आम्हाला काय त्यांच्या उत्तराला काय प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता, माणूस बोलताना विचार केला पाहिजे। ठीक आहे, एखादे चुकीचं बोलला असेल तर त्याच्या घरी जाऊन पण भेटून ते शहानिशा करता आलीच ती। पत्रकार परिषद पण घेण्याची काही गरज नाही ना। दीपेश म्हात्रे लांब राहत नाही, पुंडलिक शेठचा पोरगा आहे। ह्या परिसराला काय रायगड, ठाणे जिल्ह्याला, पालघरला माहिती आहे पुंडलिक शेठ कोण आहे? त्याचा पोरगा दीपेश आहे। तर डोंबिवलीत तर आता जवळ जाऊन त्याचं काय जसं तुम्ही म्हणता नाईक साहेबांची आम्ही नाराजी दूर करू किंवा त्यांचे गैरसमज दूर करू, मग जर दीपेश म्हात्रेंचे काही गैरसमज असेल तर ते जाऊन बोललं असतं, तोंडी बोलता आलं असतं। ते काय पत्रकार परिषद घेऊनच बोललं पाहिजे असं नाहीये, बोलता आलं असतं। म्हणजे हा विषय तुम्हाला वाढवायचा आहे की संपवायचा आहे किंवा घेतलेला विषय हा अजून चिघलवायचा आहे, ही तर शंका आम्हाला यावा लागली। मी अजूनही विनंती करेन वरिष्ठांना, नेतेगणांना, नेते मंडळींना की हा विषय समंजसपणाने सोडवला पाहिजे। आमची वेल फुकट चालले ना, वेल जातोय ना। आज आमची परिस्थिती काय आहे? आता म्हाडासारखी गोष्ट इथं आली, तिकडं महानंदा दूध डेअरी, तिकडे 102 एकर जागा ते SRPने घेतली, इकडं डम्पिंग आणून ठेवला। हाय कुठे आम्ही? 14 गाव हाय कुठे? ते नागावला जायला अजून पण रस्ता नवी मुंबई महापालिकेने केल्यापासून रस्ता आहे, तर आम्ही हाय कुठे? बघायला गेला तर शून्य आहे। मी विनंती करेन की परत विनंती करतो की आम्हाला खरंच मुलात कोणाला उत्तर देण्यासाठी ही काय पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषद एवढे घेण्या एवढे आम्ही मोठेही नाहीये, आम्ही तसे छोटे आहोत, पण कुठेतरी बोललं पाहिजे। विनंती वजा याची पत्रकार परिषद किंवा ही जे काही तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या, ही कुठेतरी आम्ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की हा विषय संपवा, नाहीतर मग पर्याय द्या।
काहीतरी पर्याय द्या ना. आता त्यावेळी मला वाटतं 2013ला इथं ज्यावेळी शहापूर झाली आणि ही झाली मुरबाड झाली त्यावेळी नगरपंचायतीचा पण नाही, यावेळी त्यावेळी प्रस्ताव होता, पण त्यावेळी एक पत्र दिलं गेलं या समितीच्या माध्यमातून की आम्हाला नवी मुंबईत पाहिजे म्हणून ते थांबलं गेलं. त्यावेळी ती फॉर्म झाली, शहापूर फॉर्म झाली, मुरबाड फॉर्म झाली, नगरपंचायत त्या 17 नगरसेवक होईल, सर्वांचा आत्मा तृप्त होईल. 17 नगरसेवक होईल, 17 ते 51 सदस्य होते, एका पॅनलचा एक नगरसेवक, 17 नगरसेवक होतील, सगळ्यांचा आत्मा तृप्त होईल. या नगरपंचायत हे काहीतरी तोडगा काढावा अशी माझी विनंती.